महाराष्ट्र के किसानों के लिए बहुत बड़ी खुशखबरी लेकर आ गए हैं। महाराष्ट्र के किसानों को जो नमो शेतकरी महासम्मान निधि योजना का जो फ़ायदा हर साल मिलता आ रहा है, उसी हिसाब से इस बार भी नमो शेतकरी योजना का 7वां हफ्ता महाराष्ट्र सरकार ने जारी कर दिया है। सभी किसानों के खाते में ये हफ्ता आ चुका है और इस योजना के अंतर्गत मिलने वाले 2000 रुपये आपके खाते में अभी तक आ चुके होंगे। जो किसान हमारी वीडियो देख रहे हैं, सबसे पहले इस वीडियो को लाइक कर दीजिए और अपने सभी किसान दोस्तों को इस वीडियो को शेयर कर दीजिए। चैनल को सब्सक्राइब कर लीजिए ताकि रोज़ की ऐसी अपडेट्स आपको मिलती रहें। तो चलिए अब बात करते हैं नमो शेतकरी योजना के 7वें हफ्ते के बारे में। जैसा कि सभी किसान जानते हैं कि नमो शेतकरी योजना के 6 हफ्ते अभी तक हर किसान के खाते में आ चुके हैं। अगर किसी किसान का खाते में अगर कोई भी दस्तावेज के संबंध में अगर कोई भी दिक्कत गड़बड़ हो रही है तो उसके खाते में अगर कोई भी हफ्ता नहीं आया है तो वो भी आने वाले समय में उसके खाते में आ जाएगा। लेकिन आज महाराष्ट्र सरकार ने इस योजना के अंतर्गत सभी किसानों को एक बहुत बड़ा तोहफा दे दिया है और तोहफा ये है कि 2000 रुपये जितने भी रजिस्टर्ड किसान इस योजना में हैं उनके खाते में 2-2 हज़ार रुपये योजना के हिसाब से सरकार ने डाल दिए हैं। लगभग 91,51,000 किसानों के खाते में ये हफ्ता आ चुका है और लगभग 1892.61 करोड़ की जो राशि है वो किसानों के खाते में जा चुकी है। यह महाराष्ट्र सरकार ने ट्वीट करके बताया है कि इतनी राशि किसानों के खाते में वो लोग डाल चुके हैं। तो नमो शेतकरी योजना का जो 7वां हफ्ता है वो किसानों के खाते में आ चुका है और आने वाले समय में जल्द ही सरकार 8वां हफ्ता डालने का जो प्रोसेस है वो भी जारी करेगी। अभी 7वां हफ्ता जारी हुआ है और किसानों के खाते में अब आप अपना बैलेंस चेक कर सकते हैं। आपके खाते में 2000 रुपये की जो राशि है वो सरकार ने डाल दी है। इसी के साथ महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी ने जो कहा है वो हम आपको इस वीडियो में दिखाने वाले हैं। वीडियो को पूरा देखिए और अंत में वीडियो को लाइक ज़रूर कीजिए अगर आपको वीडियो अच्छा लगा हो, और कमेंट करना ना भूलें कि आपको इस योजना में अगर कोई भी दिक्कत आ रही है तो उसका सोल्यूशन हम आपको कमेंट के माध्यम से वापस दे देंगे। आपल्याला कल्पना आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी किसान सन्मान योजना सुरू केली आणि आमच्या शेतकऱ्यांना 6000 रुपये हे मोदीजींच्या वतीनं देण्यात येतात। महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या 6000 रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना 6000 रुपये देईल, म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण 12000 रुपये त्या ठिकाणी मिळतील। आपल्याला कल्पना आहे की या संदर्भात दर 4 महिन्यांनी आपण 2000 रुपये त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये देतो, 2000 केंद्र सरकार देते, असं 3 हप्त्यांमध्ये आपण हे पैसे देत असतो। नुकताच प्रधानमंत्री महोदयांनी 20वा हप्ता या योजनेचा त्या ठिकाणी दिला आणि त्याच अनुषंगाने आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 91,65,156 एवढ्या शेतकऱ्यांच्या 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1892 कोटी आणि 61 लाख 1892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत। आणि मला विश्वास आहे की ही जी काही मदत आपण करतो त्याच्या पाठीमागचा आपला हेतू हा असतो की शेतीच्या कामामध्ये जे काही छोटे मोठे खर्च शेतकऱ्यांना येतात किंवा अनुषंगिक खर्च येतात त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे। आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात, त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत। सर, विषय वेगळा आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये
जो कलेक्टरचं प्रकरण आहे त्या कलेक्टरांचा आता अधिकृत अशी माहिती आलेली की ही जी अवैध वाळू पुरवली त्याच्यावर डीवायएसपीने कारवाई केली आहे. अजित पवारांनी जी धमकी दिली त्याच्यावर आता प्रश्न उपस्थित होता की अजित पवारांच्या बाबतीत कारवाई का होत बघा, असं आहे की या संदर्भात जी काही कायदेशीर कारवाई करायची ती कायदेशीर कारवाई झालेली आहे. प्रकरणाची अजून पूर्ण माहिती आणि रिपोर्ट हा माझ्याकडे आलेला नाही. तो जिल्हाधिकाऱ्यांना मी मागितलेला आहे, तो मी मागणार आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अजितदादांनीही या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे. खूप वेळा समोरच्या बाजूला काय चाललं आहे याची आपल्याला कल्पना नसते. अनेक वेळा आमच्याकडे निवेदनं येतात, त्या निवेदनावर आम्ही कारवाई करा असं लिहितो, मात्र त्या निवेदनात सांगितलेली वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षातली वस्तुस्थिती यात खूप अंतर असतं. मग अशा परिस्थितीमध्ये अधिकारी आमच्या नजरेस आणून देतात की आपण जरी कारवाई करा म्हटलं असलं तरी यांनी दिलेली वस्तुस्थिती योग्य नाहीये, खरी स्थिती वेगळी आहे आणि त्या आधारावर कामं होतात. त्यामुळे या संदर्भात आता अजितदादांनी खुलासा केलेला आहे आणि मी स्वतः या संपूर्ण प्रकरणाचा रिपोर्ट देखील मागितलेला आहे. सध्या तरी एवढंच मला असं वाटतं पुरेसं आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय पातळीवरती आज उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे. विरोधकांकडून असं म्हटलं जातं की क्रॉस वोटिंग होईल आणि एनडीएतले सुद्धा काही खासदार आमच्या युपीएच्या उमेदवाराला मतदान करतील. त्यांनी निश्चित स्वप्न पाहत राहावं. मी एवढंच म्हणेन, आगे आगे देखिए होता है क्या.